आज आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर बघूया आज आपल्याला कुठे जायचं आहे. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. आणि माझ्यासोबत चला सगळेजण. आज आपण एक ॲडव्हेंचर्स टाईप फिरणार आहेत दिवसभर. तर चला, इथून चाललो आहे आपण आता खाली. आता आपल्याला जायचं आहे बस स्टँडवरती. इथे एवढे पोरं दिसत आहेत. हे इथे एक कॉलेज आहे. सो पोरं तिकडे खूप जास्त जातात. कॉलेजच आहे म्हणल्यावर. हा रस्ता आहे. इथे आपण आता रस्त्याने चाललो आहेत खाली, हिरवी झाडी बघत. काय हा रस्ता पण काय उरकत नाही लवकर त्याच्यामुळं चालावं लागतं. हे आलो आपण स्टँडवर. इथे बस स्टँड आहे. इथे बस येईल आपली आणि मग आपण त्या बसमध्ये बसून जाणार आहेत बाहेर. आणि मग हे आहे मंदिर. ह्या मंदिरापाशी आपण त्या दिवशी मंदिरात गेलो. ही आली बस. ह्या बसमध्ये बसलो, स्वारगेटला उतरलो. स्वारगेटमध्ये पण आपल्याला दुसऱ्याच ठिकाणी जायचं होतं. दुसरी बस आली, पळत पळत गेलो आणि कसं तरी चढलो आहे बा ह्या बसमध्ये. काय त्या बसमध्ये गर्दी, माणसांनी इतकी गर्दी भरली सांगता येत नाही. ह्या गर्दीत कसं तरी बसलो आणि त्याच्यात हे हात धरायला सुद्धा जागा नाही आहे, इतकी गर्दी आहे त्या बसमध्ये. थोडं पुढं गेल्यावरती, स्टॉप आल्यावरती थोडी गर्दी कमी होत चालली आहे. पण काय गर्दी अशी वाटत नाही आहे कमी होत चालली म्हणून. ही ती बस. आता गर्दी फार कमी झाली आहे. पण काय त्या प्रवासामध्ये किती वेळ निघून जातो कळत पण नाही. बस स्टॉपवरती गेल्यावरती आता उतरतोय आपण ह्या बसमधून. पुन्हा दुसरी एक बस धरायची. दुसरी बस धरल्यानंतर मग आपण स्टॉपवरती पोहोचतो. म्हणजे आपल्याला जिथे जायचं आहे, डेस्टिनेशन आहे आपलं तिथे. ह्या बसमध्ये काही जास्त गर्दी नाही आहे. सो आपल्याला बसायला पण जागा भेटली आहे. आपण चाललो आहे आता बसून. खूप वेळ वाट पाहायला होती बस, काय लवकर निघत नाही. खूप वेळाने बस निघाली शेवट. आता चला, जातीय बस आपल्याला सोडेल मग आपल्या स्टॉपवरती. मग आता चालली, गेल्यानंतर दाखवेल मी तुम्हाला कुठे पोहोचतोय. हे कॉलेजची मुलं येतं, हे आता उतरतील कॉलेजपाशी आणि आपण पण आपल्या आता मेन स्टॉपला उतरलो आहेत. हे माझं कॉलेज. आता कॉलेजमध्ये आतमध्ये जाऊ. आहे एक काम छोटंसं, त्या कामासाठी आपण आलोत. ही कॉलेजची बिल्डिंग आहे जिथे आपल्याला जायचं आहे डिपार्टमेंटपाशी. आता हे कॉलेजमध्ये आतमध्ये चाललो आपण. कॉलेजचा आमचं डिपार्टमेंट आहे 3ऱ्या मजल्यावर. ह्या पायऱ्यांनी नुसतं वर जायचं. आलो आत्ताशी का अजून चढतच जायचं. ह्या पायऱ्यांनी ना पाय दुखून येतात खूप. हे पायऱ्यांनी आलो. ह्या फर्स्ट मजला आहे. इथून आता अजून वर जायचं आहे. हा मजला बघा तुम्ही. इथून अजून वर, अजून वर. हे आहे डिपार्टमेंट. डिपार्टमेंटवाल्यांनी काम नाही झालं म्हणून पुन्हा खाली पाठवलं. खाली काम आहे म्हणलंय तुमचं, चाललंय पुन्हा खाली. नुसतं वर खाली वर खाली, काय कळत नाही बा या डिपार्टमेंटवाल्यांचं. शेवट आता चला खाली, बघू काम होते का खाली. होईलच असं वाटतंय. हे आमचे मित्र आहेत जे ज्यांच्यासोबत मी आलो आहे. सुजित, ती सुजितची मैत्रीण आणि हेमराज. आम्ही चाललो आहेत खाली. आलो बा शेवट खाली. तिथे करूया आपलं काम आणि जाऊया कुठेतरी बसायला. आता तिथे काम झालं आहे. आम्ही चाललो आहे मागे ग्राउंडवर बसायला. ग्राउंडवर चाललो आहेत आता. तिथे बघूया बसायला जागा भेटते का. चला, हे शाळेतले पोरं आहेत सगळे. पण पोरं काय वाटत नाहीत शाळेतले. आलो बघ ग्राउंडवर. ग्राउंडवर तिथं काय, ग्राउंड कमी आणि मोठ्याला गाड्याच जास्त आहे तिथं. सगळी कामं उरकलेली आहेत आपली. आता आपण चाललो आहे आता आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनला. हे कॉलेज बघून घ्या माझं एकदा. खूप मोठं कॉलेज आहे आणि नामांकित कॉलेज आहे. हडपसरमध्ये आहे ते कॉलेज. चला बाहेर जाऊया गेटच्या. आलो आता आपण गेटच्या बाहेर. इथून पुन्हा आपल्याला दुसरी बस पकडायची आता. ती आहे बस स्टॉप. त्या बस स्टॉपवरती जायचं. बस आली तर ठीक आहे, वाट पाहूया बसची. शेवट नाहीच आली बस. सो आता आपण चाललो आहे चलत. आता हे रिक्षावाले आहेत ते जातात स्टॉपपर्यंत, पण काय रिक्षाला द्यायला आपल्याकडं पैसे नसतात. हे खूप पैसे मागतात. सो मग आपलं लेफ्ट राईट करत चालले आपल्या डेस्टिनेशनपर्यंत, जोपर्यंत बस स्टॉपवरती पोहोचत नाही दुसऱ्या
ह्या बस स्टॉपपासून दुसऱ्या बस स्टॉपपर्यंत 1 किलोमीटरचं अंतर आहे. तोपर्यंत आपलं जायचं चलत. चलत गेल्याने व्यायाम पण होतो आणि सेहत पण चांगली राहते. तेवढंच काय हा चालता चालता रस्ता काय कटना. रस्त्यात काय नुसतं ही बस तिकडून येते पण इकडं काय बस येईना. पोहोचतोय आपण आता आणि हे काय ट्रॉफिक आहे. एवढं ट्रॉफिक असतं का कुठे. आता पुण्याची म्हणल्यावर ट्रॉफिक असणारच तुम्ही समजूनच घ्या. पुणे आहे म्हणल्यावर आली आपली बस. आपण आता ह्याच्यामध्ये बसूया आणि आपल्या स्टॉपवर जाऊया दुसऱ्या. इथून पुन्हा आपल्याला दुसरी बस. आलं आपलं बस स्टॉप जिथे आपल्याला उतरायचं आहे. चला घ्या उतरून बसच्या खाली, नाही तर बसवाले काका जातील घेऊन पुढे आपल्याला दुसऱ्या स्टॉपलाच. उतरलो. आता तुम्हाला बस दाखवतो ज्या बसमधून आपण उतरलो. ही राहिली ती बस जिथून आपण उतरलो. आता नेमकी दुसरी बस आली पुन्हा. तू या बसमधून उतरलं की चला मग दुसऱ्या बसमध्ये बसायला, कारण आपल्याला एकाच दुसऱ्या ठिकाणी जायचं पुन्हा म्हणल्यावर ही तीच बस दुसऱ्या ठिकाणी जात नाही. सो खूप वेळा बस बदलाव्या लागतात. बसलो बसमध्ये. आता ज्या स्पेशल व्यक्तीपाशी जायचं आहे त्या व्यक्तीकडे जायला आपण निघालो आहेत. आता त्या बसमधून उतरूया, त्या स्पेशल व्यक्तीला भेटूया. काय हे वायपर वर खाली होता येत नसते. काच पण साफ करता येत भारी. चला घ्या उतरून आपलं. त्या बस पण काय आपल्या ह्याच्यापर्यंत पोचू नाही शकत. चला त्या बसवाल्याने पण पुढं सोडलं शेवट. आता इथून चाललोय आपण मागं चलत चलत. पण काय हे वातावरण नेमकी पाऊस कधीच आहे का. जे नाही तो का ते ज्या व्यक्तीने कडे आपल्याला भेटायला जायचं त्या व्यक्तीने टाकलाय आपल्याला त्याचं लाईव्ह लोकेशनचं. त्या व्यक्तीपर्यंत आपण जातोय. मग बघूया. त्या व्यक्तीची वाट बघता बघता इथे थांबलोय थोडंसं पावसासाठी. आता त्या व्यक्तीने एवढं स्पेशल आपलं ट्रीट दिली आहे. जो त्या ट्रीटचा आपण आनंद घेतो आहे. ती व्यक्ती काय नाही बोलती आहे आपल्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी. सो त्या व्यक्तीला आपण आपल्या व्हिडिओमध्ये नाही घेते. हे कॅफे आहे, त्या कॅफेमध्ये आपण होतो. आता त्या व्यक्तीपासून आपण चाललो आहे. आता संध्याकाळ झाली, खूप लेट झालं. बोलता बोलता कधी टाईम निघून गेला ते कळालं नाही. गणपतीचं दर्शन घेऊ आणि आपण आता आपल्या रूमवरती जाऊया. चला आली पुन्हा बस. नुसती बस. बसमध्ये बसलो. ह्या बसमध्ये काय गर्दी एवढी वाटत नाही आहे, दिसत पण नाही आहे. नाहीच आहे शक्यतो. पुढे जाऊन भेटेल. हे आहे पुण्याच्या बाहेरचं, ह्या बसच्या बाहेरचं थोडंसं हिरवं वातावरण. पण ह्या बसमध्येच काय जास्त गर्दी तीच कळत नाही. बाहेर तर काय गर्दी दिसेना. चला नंतर आपल्याला आता दुसरी बस पकडायची, कारण ही बस पुन्हा आपल्या जिथे रूमपर्यंत जात नाही. मग पुन्हा परत दुसरी बस पकडायची. ही राहिली ती बस. हे राहिले. तुम्ही ओळखा हे कोणतं ठिकाण आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा. चला बसची वाट बघत बसूया. काय खूप गर्दी, इतकी गर्दी कुठे असते का. ह्या बसमध्ये गर्दी म्हणल्यावर पुन्हा आहे म्हणल्यावर बसमध्ये गर्दी असणारच. आणि संध्याकाळचा समय, संध्याकाळची वेळ. चला एखादी बस तरी भेटली शेवट. खूप वेळ थांबून आणि ती बस पण काय सोडते आपल्याला आपल्या स्टॉपपर्यंत. आणि मग आपण इथून आता जाणार आहे चलत चलत आपल्या शेवटच्या स्टॉपपर्यंत, म्हणजे आपल्या रूमपर्यंत. बघूया, चला दाखवतो मी. आणि मग हा ब्लॉग आपण आज इथे मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊन आपला ब्लॉग आता एंड करणार आहेत. तर सर्वांनी देवाचं दर्शन घ्या आणि माझ्या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा आणि आवडल्यावरती कमेंट पण करा. आणि असेच व्लॉग्स मी पुढे चालू ठेवेल. चला, जय श्री कृष्ण.